पाहिलं गेलं तर कर्जत तालुक्यातील एक मोठं नाव मेस्करवाडी संघातील कैलास. जसं कर्जत तालुक्यामधील एक मोठं नाव आहे कोंबलवाडीतील संघाचे मात्र मोहन पारदी यांचं, तसंच मेस्करवाडी संघाचं मात्र कैलास यांचं पाहिलं तर बऱ्याच मॅचेस आपण त्यांच्या पाहिल्यात आपण. हॅलो चला गोलंदाजीवरती पाहतोय आपण. गोलंदाज संजय नगर यांकडून गोलंदाजी करत असताना मात्र बैजनाथ संघाकडून गणेश, आणि नक्कीच गणेश कुठलीही सुरुवात करा आपण गणेशाचे नाम घेऊन सुरुवात करत असतो. कुठलीही पूजा करत तर गणपती बाप्पाची पूजा पहिली होते. हाच गणपती बाप्पा मात्र गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळते. इथं ऑफसाईडला वेळ केलेला चेंडू मात्र पहिला चेंडू अप्रतिम फटके आपले. काय झालं मैदानामध्ये? निर्धाव चेंडू का? काय चेंडू आहे? पहिला चेंडू मात्र निर्धाफेकी करतोय गणेश. लेफ्ट हँड गोलंदाज, सामान्य फलंदाज आहे संजू. पुन्हा मात्र फटका खेचण्याचा प्रयत्न, पुन्हा डॉट चेंडू, परंतु पंच सह घोषित करतायत. दंडित केले गणेशच्या गोलंदाजाला, गणपती बाप्पाला दंडित केले इथे. क्या बात आहे. कुबेर, पंचाची कुबेर भूमिकेमध्ये कुबेर. संजय वाघमारे मेन पंच भूमिकेमध्ये पाहतो आपण. हा फटका चांगला आहे, गॅप मध्ये सिलेक्शन पाहायला मिळते. पाहूया, चौकार चौकार चौकार. नक्कीच एक चौकार खाल्ल्यानंतर मात्र कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. आग ओतणारी गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता होती, तर मात्र धावफलक जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 5 या अंकावरती. धावसंख्या झाले 5. 3 चेंडूचा खेळ समाप्त. पुन्हा मात्र क्रॉस केला तो पाहिला. जीवदान कैलासने मात्र स्ट्राईक घेतले आपल्याकडे. एक मातबदार फलंदाज आहे. वैजनाथ संघाला जर हा विजय मिळवायचा असेल ना, तर कैलास यांच्या पारीचा अंत करावा लागेल, अन्यथा आपल्याला घरचा रस्ता मोकळा. असा फलंदाज आहे कैलास, एक क्लासिक फलंदाज. मेस्करवाडीतील एक मोठं नाव कैलास यांचं, कैलास बांगारे. हा फटका फटका फसला होता, परंतु 3 क्षेत्ररक्षक इथं इथं विकेट. पंच आपण सेफ आहे का? फलंदाज इथे सेफ आहे, कारण क्षेत्ररक्षक करणारी टीम सुद्धा रिव्ह्यू घेत नाही, त्या अर्थाने मात्र फलंदाज सेफ आहे.
आपला रिव्ह्यू गमवायचा नाही त्यांना. एकच रिव्ह्यू प्रत्येक टीमला. रिव्हर्स सेटिंग करायचा प्रयत्न होता परंतु इथं पंचांचा षटक क्रमांक पहिलं संपत आले. धापल जाऊन पोचले. स्कोरर निलेश पवार, मेन पाम संजय नगर 8. हॅलो, चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका, डिझेल संपतोय आमचं. चांगला मात्र क्रॉस लाईनचा खेळण्याचा फटका भरतो लेग बायच्या स्वरूपामध्ये हॅलो, बॅटकडे फलंदाज आपले पंच बॅटकडे, बॅटकडे चक्कीच हा फलंदाजीच्या नावावर हा 4 धावा जोडायचे आहेत. स्कोरर काय फलंदाजचं नाव? संजय. संजयच्या नावावरती 4 धावा जोडायच्या आहेत. 12 धावा. पुन्हा क्रॉस खेळायचा प्रयत्न पंचांनी स्कोर घोषित केलाय. आपण तर धावसंख्येमध्ये भर होतोय. आपण जर फलंदाज वारंवार क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि तरी आपण त्याच दिशेला जर फेकी करतोय चेंडूची तर नक्की कुठेतरी आपल्याला गोलंदाजीमध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे. इथं पाहिलं गेलं तर ओपनिंग जोडी अजून प्रीजमध्ये कैदानामध्ये तैनात आहे. इथं क्रॉस फटका हा तिसरा पर्याय केला ह्या फलंदाजाने, प्रयत्न केला. मध्ये असफलता प्राप्त झाली होती या फलंदाजाला, पण तिसऱ्या प्रयत्नामध्ये सफल झालाय हा फलंदाज. षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये षटकार खेचलाय आणि तर पाहिले गेलं तर 10 पलकावरती धावा लागल्या त्या षटकाराच्या मदतीनं. हॅलो, चेंडूची पूर्तता करायचे तिकडं प्रेक्षक मायबाप आपण हे सामन्याचा आनंद घेत आहेत, तर चेंडूची पूर्तता करा. तू स्वतः मैदानामध्ये उतरायचे. संतोष पवार एके काळीचं नाव गाजवणारा फलंदाज आहे वैजनाथ संघाचा, अष्टपैलू खेळाडू आणि मैदानाच्या बाहेर डायरेक्शन देतो. आता मैदानामध्ये जायचं फक्त. क्या बात है, इट का जब्बर पत्थर से, इट का जवाब पत्थर से.
आणि षटकार मारला तरी 100 पारितोषिक. संतोष पवार यांच्याकडे बघा. वैजनाथ संघाचे पॅकर विरुद्ध संघासाठी षटकार मारला तर 100 पारितोषिक. क्या बात आहे. दिलदार. नाराज नको कोण. नक्कीच इथं पाहिले गेलं तर वैजनाथ संघ आणि मेचकरवाडी यांच्यामध्ये काय अप्रतिम सामना पाहायला मिळतो आपल्याला. सेकंडचा शेवटचा सामना आणि फक्त क्लास केलाय फक्त गॅप शोधला ह्या फलंदाजाने. क्रॉस द लाईन. जसं तू जर आमच्या 2 खेळाडूंना पराभूत करू शकतो तसंच मी 2 चौकार मारू शकतो. धावसंख्या 27. 2 षटकानंतर 27. अप्रतिम फलंदाजी. स्पीड घ्या पंच. आपण वेळ घेऊ नका. वेळ कमी आपल्याकडे. 1 मिनिटासाठी आपल्याला 2.5 ते 10 लिटरचं डिझेल वाचवायचं आहे. जरा काळजी घ्या. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी यायचे. चिठ्ठीचा कार्यक्रम होतात आणि मालवडी संघ आपला कर्णधार यायचा आहे. कारण या अगोदर त्या संघाला बाय मिळालेले आहे त्या संघाला बायमध्ये घेतलं जाणार नाहीये. मेचकरवाडी संघाचा 12 प्रतिनिधी इथं उपलब्ध आहे आणि वैजनाथ संघाचा जो आहे इथं हॅलो मस्त रे शाबाश.
हे ह्या दोन्ही संघ एक विजय संघ आणि एक मालवाडी संघ. थांब थांब हे राहू दे हा आता नंतर हे झालं तर घे उडव लगेच. ते लक्ष तरी चला दोन्ही संघाचे प्रतिनिधी आहेत आणि मालवाडी संघाचा करणार आपण या पटकन तुमच्या सबर होऊन द्या. दोनच या बाबा तुम्हाला बाय मिळाल तर तुम्ही नक्कीच पुढे प्रवेश कराल. धावत पळत येतो त्याच्या मायला. आणि इथं मात्र फलंदाज बाद होईल. धावपलक जाऊन पोहोचले एका धावच्या मदतीनं. एकच 32-33 धावांची गरज. प्रति षटकामध्ये 11 धावा. चिठ्ठ्या विजय संघ आणि मालवाडी ह्यांच्यामध्ये ज्याला बाय मिळेल ना तो पुढच्या मध्ये प्रवेश करेल आणि ज्याला बाय मिळणार नाही तो नागोड्या बरोबर खेळेल. चला उडवा. थांबा जा बाळा उचल. एक थांबा कोणतं बारीक ना मोठा कोणतरी उचल. एक उचल तिला बाय मिळेल. हाती उघड. कोण आहे मालवाडी आहे की विजय संघ आहे. मालवाडी संघाला बाय मिळाले आहे. नक्कीच अभिनंदन. विजय संघ आणि नागोटणे यांच्यामध्ये सामना रंगणार. विजय संघ आणि नागोटणे. आता वैजनाथ विजय होतोय की मचकरवाडी हे आपल्याला पाहावं लागेल. संतोष पवार ओके. नशिबाचा कौल मालवाडीच्या बाजूने. इंटरव्ह्यू सुटली कुत्र्यांची. हॅलो इथं मात्र शेखर कातकर आणि गणेश वाघमारे ऑन फायर दोन्ही फलंदाज आहेत. शेवटच्या षटकापर्यंत हे फलंदाज जर टिकले तर नक्कीच चांगली खेळी करतील आपल्या संघासाठी आणि करो की मरती शिस्ते आहे या दोन्ही फलंदाजासाठी. कैलास गोलंदाजी माग मार दे वाघ मार्कवरती पाहतोय आपण. एक स्पिन गोलंदाज खतरनाक गोलंदाज. जर नेक्स्ट टाइमला जर चेंडू फेकणार तो ऑफ टाइमला निघणार असा हा गोलंदाज आहे. अप्रतिम गोलंदाज. एक जबरदस्त खेळाडू. स्ट्रायकर फलंदाज शेखर कातकरी. नक्कीच पोलीस डिपार्टमेंटमध्ये मात्र चांगलं काम रित्या मात्र करत असताना सुद्धा मात्र खेळाला प्राधान्य देत आहेत. नक्कीच चांगले खेळाडू पाहायला मिळतात इथे. कैलास आपल्याला सहजामध्ये फटके खेळून देणार नाहीये. आपल्याला थोडं टॅप करायचा गॅप सिलेक्शन करायचं आहे.
हेलिकॉप्टर इथे सजवला आणि क्षेत्ररक्षक काय करतोय मिसफील्ड चौकार सीमारेषे बाहेर. चौकार येतोय. क्षेत्रक्षण थोडस मिसफिट पाहायला मिळालं. पुन्हा क्रॉस खेळायचा प्रयत्न केला आपण थोडीशी चुकी. कारण कैलासने क्षेत्रक्षण कसं सजवलंय ते पाहणं गरजेचं. त्या दिशेला मात्र गोलंदाजी आग ओतणारी गोलंदाजी पाहायला मिळते. एक मातबदार खेळाडू. आता मात्र फटका बाहेर. चेंडू घ्या फटकन. गेला गेला गेला. सरळ सरळ पाठीमागे पाठीमागे जा. अजून जा. सरळ शोध. हा शोध तिकडच. संजयनगर संघ आपण थांबायचं आहे हॉलंडच्या भूमिकेमध्ये. समीर वळू. बोल आलेला आहे मॅच. बोल क्या पंचा तो बोल ठेवा आपल्याकडे. इथं पाहिलं गेलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 10 धावा धापलकावरती लागलाय. एक चौकार आणि षटकार 2 चेंडू मिक्स. पुन्हा मात्र चांगला फटका आहे परत थोडंसं मिसफीट पाहायला मिळालं. एक धाव सहज कंप्लीट केली गेले. प्रति षटकामध्ये पाहिलं तर 11 धावांची सरासरी राखायची आहे आणि ते 11 धावा मात्र इथं आलेले आहेत. आता हा शेवटचा चेंडू गणेशने मात्र व्यवस्थितरित्या मात्र खेळणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू असा घातकी असतो ना की फलंदाजाला धोका असतो किंवा गोलंदाजाला. फटका आला तर गोलंदाजाला धोका पत्करावा लागतो आणि जर विकेट गेला तर फलंदाजा मात्र बॅकटेप पेलनमध्ये जावं लागतं. इथं पाहिलं गेलं तर हा सामना रोमांचक पाहायला मिळतोय. बैजनाथ बनाम मेचकरवाडी क्या बात आहे. अप्रतिम खेळ इथं पाहायला मिळतोय. इथं फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट. रिवो घेतलाय. नक्की पंच आपल्या अंगावरती घेणार नाहीये. चला थर्ड अंपायर KTC लाईव्ह निलेश पवार. आपण थर्ड अंपायरच्या भूमिके पार पाडायचे. काय बरं फलंदाज सेफ आहे. इथं पाहिलं गेलं तर निलेश पवार थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये इथं रिवो घेतला गेला. नक्की थोडासा किंचित मात्र उशीर झालाय आणि त्या फलंदाज बाद झाला असता. इथे पाहिले गेलं तर एक धाव कंप्लीट झाली. धापलकावरती धावा लागल्या त्या मात्र एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद. वैजनाथ संघाची धावसंख्या 12. 12 धावा धापलकावरती लागल्यात. पाहिले गेलं तर चांगलं क्रिकेट पाहायला मिळते ह्या दोन्ही संघांमध्ये. दोन्हीही संघ मात्र कर्जत तालुक्यातील आहेत. कशेळी विभागातील मात्र मेचकरवाडी संघ आणि पाहिले गेलं तर कराडवाडी
वैजनाथ ह्या विभागातील मात्र पंचकृषीमध्ये वैजनाथ हा संघ, दोन्हीही संघ मात्र अप्रतिम संघ आहेत. एकमेकांची चांगली लढत पाहायला मिळते. तमांग प्रेक्षक ह्या सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळते आपल्याला. शेखर कातकरी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असतानाही मात्र आपल्या संघासाठी चांगलं प्राधान्य देत आहेत, चांगली खेळवृत्ती दाखवत आहेत. त्यामुळे नक्की त्यांचं जेवढं कर्तृत्व करू तेवढं मात्र कमी. दे धक्का आणि मार शक्का, अप्रतिम फटका. गणेश वाघमारे ऑन फायर और डीजे. अप्रतिम फटकेबाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. धाव पलकावर धावा लागल्या त्या मात्र 22 ना वेळा केटीसी लाईव्ह. धावा किती आल्या? 22. 10 चेंडू 11 धावांची गरज आहे. जसा मेस्कर वाडीला मात्र कुठे रे किती धावा आहे मागच्या सामन्यात? माडपाल्यांना 11 बॉलमध्ये 13 धावा झाल्या नाही. पुन्हा तोच फटका. बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र निर्धावफेकी होते. पाहिलं गेलं तर 3 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडू किती झाले? 4 चेंडूचा खेळ झाला दुसऱ्या षटकामध्ये. आणि धावा कितीची गरज आहे? 11 ना. येणारे 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. पुन्हा तो चेंडू, पुन्हा 30 फटकेबाजी, पुन्हा निर्धाव चेंडू सांगता होते, पुन्हा बीट होतं गणेश. मला वाटलं होतं की एक षटकाराने चौकार खाल्ल्या फटकावल्यानंतर गोलंदाज ते हॅबी ठरेल, परंतु थोडंसं कमबॅक करतो गोलंदाज. चार चेंडू मात्र डॉट फेकी करतो हा गोलंदाज. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. गणेश सारख्या फलंदाजाला मात्र झगडावं लागलं. ह्या 4 चेंडूमध्ये एकेरी दुहेरी धावा जरी असते ना तरी आपण विजयाच्या दिशेने सहजरित्या वाटचाल करू शकलो असतो. परंतु पाहूया इथं क्रिकेट खेळ मानला जातो. काही घडेल शेवटच्या चेंडूपर्यंत पाहू शकत नाही आपण. सोमनाथ गोलंदाजी मार्गवरती. हॅलो, चला चालू करा. स्पीडअप घ्या. पंच, वेळ कमी आपल्याकडे, खूप कमी आहे. अजून बरेच सामने आपले खेळवायचे आहेत मित्रा. कोणी गोलंदाज? सोमनाथ तुषगर कातकरी. हा चेंडू नक्कीच पंच स्कोर घोषित करतायत, दंडित करतायत गोलंदाज सोमनाथ. त्याला पहिला चेंडू खराब. आता या एका धावच्या मदतीने धाबाला जाऊन पोहोचले. किती? 2300 अंकावरती 10 धावेंची गरज. येणारे 7 चेंडू
6 चेंडू. फटका चांगला आहे, अप्रतिम. चेंडू घ्या रे, तो चेंडू घ्या. येणारे 5 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. इथं मंगाशीच पहिला सामना पाहिला आपण, अप्रतिम खेळी झाली होती. 6 चेंडू मध्ये 1 धाव करता करता मात्र कोणाच्या नाक्याने वाले होते रे? माडप संघाच्या नाक्याने वाले होते. नक्कीच आपण इथं फटका खेळणं गरजेचं आहे. प्लेसमध्ये जर धावा येत नसतील तर आपण फटका खेळणं गरजेचं आहे. जो धावाचा डोंगर आहे थोडासा, तो कमी केला जाईल. 3 चेंडू, 3 ना, 4 चेंडू, 4 धावांची गरज. क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं, अन्यथा हा विजय फटका. 3 बॉल आणि 3 धाव्यांची गरज. बॉल टू रन आहे, बॉल टू रन, बॉल टू रन. पाहूया ह्या दोन्ही संघामध्ये कोण विजय मिळवतो. विजय फटका. चेंडू घ्या, चेंडू घ्या. अरे तिकडे थांबा नाही, हॉलंडर. चला विजय.